मी आज या ठिकाणी खरं पाहायला गेलं तर आमचे मित्र सूरजभाऊ वाजगे यांचं 9 ऑगस्ट क्रांती दिनापासून उपोषण चालू आहे। आणि या ठिकाणी आपण पाहत आहोत की बॅनरवर आणि या ठिकाणी ज्यांचा पुतळा लागला आहे असे थोर क्रांतिकारी भगवान बिरसा मुंडा आणि राघोजी भांगरे या दोन्ही माणसांनी आपल्या आयुष्यभर आदिवासी लोकांच्या जमिनीवर होत असलेलं अतिक्रमण आणि त्याचप्रमाणे आदिवासी लोकांवर होत असलेल्या अन्यायाबरोबर जो उठाव केला। मी का बोलतो हे, कारण मी हुतात्मा बाबूगणू सईद यांच्या जन्मगावचा आहे। म्हाळुंगे पडवळ आंबेगाव तालुक्यातील सूरजभाऊ आमचे समाजकार्यातील चांगले मित्र आहेत आणि त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून आज या ठिकाणी आम्ही हुतात्मा बाबूगणू युवा प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी आलो आहोत। मगाशीच आम्ही आमदार साहेब असताना या ठिकाणी आलो। सूरजभाऊ बोलले काही दलच्या आमदाराला कल्पना नाही का तिथं प्रकल्प येतोय, म्हणजे ही महाराष्ट्राच्या दृष्टीने मोठी लाजिरवाणी गोष्ट आहे की एखादा प्रकल्प एखाद्या तालुक्यात होत असताना त्या आमदाराला कल्पनाही नसणे आणि तो आमदार सत्तेत असणे ही त्यावरची मोठी शोकांतिका आहे। आणि आदिवासींना कसं लुटायचं आणि आदिवासींच्या जमिनी कशा सरकारने अदानी अंबानी या उद्योगपतींच्या घशात घालायच्या आणि अदानी अंबानी या उद्योगपतींकडून यांच्या पार्टीसाठी मोठमोठे फंड घ्यायचे आणि त्यांना फुकट जमिनी द्यायच्या, परंतु ही जमीन आपल्या आदिवासींच्या हक्काची आहे। आणि तुमच्या आदिवासी समाजाबरोबर जसे सूरजभाऊ उभे, आम्ही आंबेगाव तालुक्यातून सूरजभाऊंबरोबर उभे आहोत। आणि 15 तारखेला या कृती समितीचे अध्यक्ष देवरामजी लांडे साहेब यांनी जो मडपारगाव या ठिकाणी रस्ता रोकोचं आंदोलन पुकारलं आहे त्याला आमच्या हुतात्मा बाबूगणू युवा प्रतिष्ठान आंबेगाव तालुक्याच्या वतीने जाहीर असा आम्ही पाठिंबा देतो। आणि आम्ही शेकडोंच्या संख्येने तुमच्याबरोबर त्या मडपारगावला कल्याणनगर रस्त्यावर वेळप्रसंगी ही क्रांतिकारकांची भूमी आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे, आम्ही शेकडो कार्यकर्ते तुमच्याबरोबर सामील होऊ। आणि सूरजभाऊचा जीव आपल्याला महत्त्वाचा आहे आणि त्याहूनही मार्ग नाही निघाला तर या ठिकाणी आम्ही हुतात्मा बाबूगणू युवा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते 15 तारखेनंतर वडदच्या धरणात जलसमाधी आंदोलन घेणार आहोत। या ठिकाणी शिवजन्मभूमीपाशी सूरजभाऊंच्या उपोषणाला आणि 21 तारखेला जो काही प्रकार घडणार आहे तो थांबण्यासाठी सूरजभाऊंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही आज हुतात्मा बाबूगणूंच्या मावळे तुम्हा सर्वांना पाठिंबा देत आहोत। तुमच्या कार्यात शेवटपर्यंत आम्ही तुमच्यासोबत आहोत, तुमच्याबरोबर आहोत, तुमच्या छातीची ढाल बनून आम्ही थांबू असं तुम्हाला आश्वासन देतो। आणि या ठिकाणी पुन्हा एकदा हुतात्मा बाबूगणू युवा प्रतिष्ठान आंबेगाव तालुक्याच्या वतीने ह्या उपोषणासाठी जाहीर पाठिंबा आम्ही सर्व पदाधिकारी सर्व क्रांतिकारी विचाराचे आंबेगाव तालुक्यातील युवक देत आहोत। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।